आणि आता जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। दादा भुसेन सोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने लॉंग मार्चवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत। आज लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। मोर्चात हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी झाले असून 23 मार्चला आंदोलक मुंबईत धडकणार आहेत। पैठणमधील नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो पायी दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्यात। दिंड्यांचे आगमन होताच प्रत्येक दिंडीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। शहरातील सर्व रस्ते फुलून गेले असून टाळ मृदुंगाचा निनाद आणि जयघोषाने पैठण शहर दुमदुमून गेले। गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यातील पालांदूरमध्ये वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। वन विभागाने रानडुकराची शिकार करणाऱ्या 4 आरोपींच्या टोळीला जेरबंद केलं। दापोलीमध्ये शिमगो उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। वाघवे झोलाई देवीची पालखी रंगपंचमीच्या दिवशी भक्तांच्या भेटीला आल्यानं उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय। घरफोडी करणाऱ्या दरोडेखोराला अटक करण्यात बीड पोलिसांना यश आलंय। आष्टी पोलिसांनी पाठलाग करून दरोडेखोराला अटक केली। न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये राज्यस्तरीय महिला स्त्री जागर हरिनाम कीर्तन महोत्सव आणि संगीतमय श्रीमद भागवत कथा सोहळ्याला सुरुवात झाली आहे। या सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला। सिल्लोड शहरातून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। यात पावल्या आणि फुगड्या खेळत महिलांनी सहभाग घेतला। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगडमध्ये 3 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। तब्बल 165 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता। शंकरपटाचा हा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीजवळ वाहतुकीचा बोजवारा उडाला। वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याऐवजी कारवाई करण्यात मग्न असतात। यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होते। मावळमधील चांदखेडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना आदेशपत्राचं वाटप करण्यात आलं। तर यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी भाजपात प्रवेश केला। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील वाडीबार इथे लागलेल्या आगीत 3 घरं जळून खाक झाली। त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबियांनी केली आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी इथे प्रथमच एसटी बस सेवा सुरू करण्यात आली। आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा ते होराफळी बसचा शुभारंभ झाला। त्यामुळे आता ग्रामस्थांची पायपीट थांबणार आहे। रत्नागिरीमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात ग्रामदैवत भैरूबाबाची पालखी जी ती काढण्यात आली आणि यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं पालखी सोहळ्यात सहभाग घेतला। गुहागरमधील जानवळे गावातील तरुणांनी साजरी केलेली रंगपंचमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते। कोकणातील पारंपरिक लोकगीतांच्या तालावर ठेका धरत गावातील तरुणांनी नृत्य करत रंगपंचमीचा सण साजरा केला। कोल्हापुरात 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला। कोल्हापुरात दिवसभरात 5 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। जिल्ह्यात सध्या 17 जणांवर उपचार सुरू आहेत। सांगलीच्या वाळवा इथल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला। मात्र हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत या भूमिपूजनाला विरोध केला आणि यावेळी दोन्ही गट आमनेसामने आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कांदिवलीमधील चारकोप पूल परिसरात एका ट्रकला भीषण आग लागली। मात्र हा ट्रक नेमका कोणाचा आहे हे समजू शकलेलं नाही। गुजरात राजस्थान मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यास सुरुवात केल्यानं परराज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला असणारी मागणी कमी झाली। बेसुमार आवक आणि मागणी कमी झाल्यानं कांदा दरात घट झाली आहे। भिवंडी तालुक्यात प्रथमच खासदार क्रीडा महोत्सवात तालुक्यातील इताडे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 जिल्ह्यांमधील 3000 बैलगाडा दाखल झाले होते। अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावरील पथदिवे कोसळत असल्यानं वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। पथदिव्याचे खांब धोकादायक बनलेले असतानाही प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्यानं नाराजीचा सूर उमटतोय। उल्हासनगर शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे आणि या मारहाणीत विनायक अहिरे हा कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय। घटनेनंतर आरोपी हे फरार झाले असून उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। स्वच्छतेसह इतर अनेक मानांकने मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला मात्र ग्रहण लागलंय। 200 अग्निशमन जवानांपैकी 23 जवानांकडे आगीवर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत असलेल्या ट्रेनिंगची प्रमाणपत्रच नाहीत। 23 कर्मचारी हे कोणतेही अधिकृत ट्रेनिंग न घेता कार्यरत आहेत। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात
MTHL प्रकल्प आतापर्यंत 92% पूर्ण झाला असून 2023 पर्यंत हा पूल उद्घाटनासाठी सज्ज होणार असल्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे अवघ्या 90 मिनिटात पुणे आणि गोवा गाठता येईल. नागपूर जिल्ह्यातील विविध तलावांवर आढळणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत मागील दशकभरात सुमारे 60 ते 70% घट झाल्याचा दावा बर्ड्स ऑफ विदर्भ संस्थेने केला. जिल्ह्यातील 30 तलावांवर केलेल्या पक्षी सर्वेक्षणाच्या आधारे संस्थेने हा निष्कर्ष काढला. उपराजधानी नागपुरात दर तासाला तब्बल 406 जण वाहतूक नियमांची पायमल्ली करत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे रोज सरासरी 3653 वाहनचालकांविरुद्ध चालान कारवाई करण्यात येते आणि त्यामुळे वाहतुकीची शिस्त लावण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरल्याचं दिसून येतं. वाशिमच्या कारंजामध्ये ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अद्याप भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटतोय. तालुक्यातील 5018 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालं होतं. बुलढाण्यातील सैलानी बाबांच्या यात्रेचा समारोप झाला. सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर 15 दिवस यात्रोत्सव चालतो. देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा इथं राहणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोबाईलवर स्टेटस ठेवून त्याने आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस याचा तपास करतात. सिंधुदुर्गातील कुणकेरी गावात शिमग्याच्या 7व्या दिवशी हुडोत्सव साजरा केला जातो. हुडोत्सवाच्या ठिकाणी सागवानी लाकडाची 100 फुटी उंच होळी उभारली जाते. हुड्यावर धूळ मारण्यासाठी एकत्रित येऊन ग्रामस्थ धुळवड साजरी करतात. युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा यासाठी विरारमध्ये महाराजांचा इतिहासातील साक्ष असणारी कवड्यांची माळ आणण्यात आली होती. विविध तलवारी, भाले, ढाली, तोफगोळे याचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलं होतं. नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने वारकरी पैठण इथे दाखल होतात. परंतु पैठण शहरातील काही भागातील रोडवरील लाईट बंद असल्यानं वारकऱ्यांना आपल्या दिंडीमधील गाड्यांच्या प्रकाशाचा आधार घेत पैठण नगरीत प्रवास करावा लागतो. पुण्याच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलनाचा इशारा पतित पावन संघटनेनं दिला होता. परंतु आंदोलनापूर्वीच अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. मीरा भाईंदरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या प्रमुख काजल हिंदुस्तानीने उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. ठाकरे रामद्रोही झाल्यामुळे त्यांची सत्ता गेल्याचा घणाघात त्यांनी केला. महापुराचं शहर असलेल्या बदलापुरात नाले अरुंद करण्याचा घाट घातला जातोय. नाल्यांमध्ये डेब्रिज टाकून जागेवर अतिक्रमण केलं जातं आणि त्याविरोधात महापालिकेनं गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय. वर्ध्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणाविरोधात काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली. महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत सरकारचा निषेध केला. डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तूर डाळ आयातीचा निर्णय घेतल्यानंतर तुरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. वाशिमच्या रिसोड, कारंजा, मंगरुळपीर आणि वाशिम या 4 मुख्य बाजार समित्यांमध्ये आठवड्यापूर्वी 8,500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलेले तुरीचे दर 500 ते 700 रुपये घसरून आता 7,800 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली जाते. सोलापुरात सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अत्यावश्यक सेवांना सूट असल्याची माहिती पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली आहे. वाशिमच्या गोटा जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांसह स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आणि यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली. तर पडक्या खोल्यांमध्ये शिक्षण घ्यावं लागतंय. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय. नाशिकमधून लाल वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेसह समविचारी पक्षांचा लॉंग मार्च विधान भवनाकडे रवाना झालाय. हजारो कष्टकरी कामगारांनी दिंडोरीतून पायी चालण्यास सुरुवात केली आहे. 23 मार्च रोजी हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. सोलरपासून वीज निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी भाड्यानं घेऊन त्यासाठी वार्षिक 75,000 रुपये दिले जातील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेतून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि वीज निर्मिती झाल्यानं लोड शेडिंगचा प्रश्नही मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गटशेती केल्यामुळे उत्पादित केलेला माल थेट व्यापाऱ्यांना विकता आला. त्याचबरोबर शासनाच्या योजनांचाही एकत्रितरित्या लाभ झाल्यानं आम्ही सुखी असल्याची भावना फार्मर कप विजेत्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पाणी फाउंडेशन आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातल्या वाठोडा गावातील परिवर्तन शेतकरी गट अव्वल ठरला.
हिंगोलीमधील टोकाई सहकारी साखर कारखान्याची जप्ती करण्यात यावी असे आदेश साखर आयुक्तांनी दिलेत. शेतकऱ्यांच्या ऊस देयकाचे 23 कोटी देण्यास कारखान्यानं असमर्थता दर्शवल्यानंतर हे आदेश काढण्यात आले. देशामध्ये H3N2चा प्रादुर्भाव वाढू लागला. याचबरोबर अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये 11 कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. लक्षणं आढळल्यास वेळेत कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि बूस्टर डोस घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. नांदेडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकर धुंडगेंनी बीआरएस पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली आणि यामुळे धुंडगे बीआरएस पक्षात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. मी नेत्यांसोबत तेलंगणातील शेतीच्या योजनांबाबत चर्चा केल्याचं शंकर धुंडगेंनी म्हटलं. नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनही कांदा खरेदी सुरू झालेली नाही आणि यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांवर मार्केटमध्ये कांदा विकायची वेळ आली आहे. जळगावच्या मार्केटमध्ये कांद्याला 3 ते 4 रुपये किलो भाव मिळतोय. नांदेडमध्ये नादुरुस्त एसटी बसेसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या बस अनेकदा बंद पडतात आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसतोय. रस्ता चांगला असला तरी खिळखिळ्या झालेल्या बस बिघडत असल्यानं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. अकोल्यातील गांधीग्राम अकोट मार्ग गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे. याच्या निषेधार्थ वंचित युवा आघाडीनं हरवलेले लोकप्रतिनिधी शोधण्यासाठी महादेवाला साकडं घातलंय. या लोकप्रतिनिधींना शोधण्यासाठी 51 रुपयांच्या बक्षिसाची घोषणाही करण्यात आली. सरकारच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं यजमानपद यंदा जळगाव जिल्ह्याला मिळालं, परंतु या स्पर्धेत जळगावमधून एकही संघ सहभागी झालेला नाहीये. क्रीडा मंत्री जळगावचे असूनही एकही संघ सहभागी नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दापोली सायकलिंग क्लबतर्फे रणरागिणींच्या सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात स्त्री शक्तीचा सन्मान, महिला सबलीकरणाविषयी जनजागृती करण्यात आली. हिंगोलीच्या सेनगावमध्ये बहुतांश परिसरात शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाची पेरणी केली आहे. 2 ते 2.25 महिन्यांमध्ये हे पीक तयार होतं आणि लागवड खर्चही कमी असल्यानं या भागातील शेतकऱ्यांचा उन्हाळी मूग लागवडीकडे कल वाढलेला दिसतोय. अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच अंतर्गत गोंदियामध्ये अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी देणाऱ्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रावणवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धाराशिवमध्ये गेल्या 8 दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊस झालेला दिसतोय आणि ढगाळ वातावरण कायम आहे. गेल्या आठवड्यात 38 अंशांवर गेलेले तापमान 31 अंशांपर्यंत खाली घसरलंय. बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. वर्धा तालुक्याला वरदान ठरलेल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या लहान आणि मोठ्या कालव्याचं काम पूर्ण झालंय. तरीही पालुती, कुरझडी, आजगाव, सेलूकाटे, वायगाव इथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही आणि त्यामुळे शेतीतील पिकं सुकू लागली. त्यामुळे शेतीसाठी पाणी कधी मिळणार असा सवाल शेतकरी विचारतात. धानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजही सर्वाधिक धान पिकाचीच लागवड केली जाते. रब्बी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली. यंदा 1660 हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड करण्यात आली आहे. संभाजीनगरात कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 12 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. बिडकीन पोलिसांनी ही कारवाई करत टेम्पो चालक मालकांविरोधात गुन्हा दाखल केला. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला असून आज चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि त्यामुळे हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर होणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला. तसंच मुख्य सचिवांनी तोडग्यासाठी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनांनी घेतलाय. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली तरच बैठकीला येऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली. त्यामुळे 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर त्याचा परिणाम होणार असून 10वी-12वीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू होतोय. राज्याच्या अर्थसंकल्पावर विधिमंडळात चर्चा सुरू असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आज विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आज गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घालणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हा घेराव मोर्चा निघणार असून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसचे सर्व नेते सहभागी होणार आहेत. महसूल विभागातील नायब तहसीलदार पदाला इतर विभागातील समकक्ष पदांपेक्षा कमी वेतन मिळत असल्यानं महसूल विभागातील सर्व नायब तहसीलदार आणि इतर राजपत्रित अधिकारी आक्रमक झाले. हे अधिकारी नागपुरात सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत.
आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतील शिवगर्जना सभेत शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल केला। ही दुसरी शिवसेना नाहीच, हे आहेत ते चोर आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। तसंच मुख्यमंत्री कार्यालय दिल्लीवरून चालतंय असा टोलाही त्यांनी लगावला। मुंबईला 25 वर्ष खड्ड्यात घातलं, मुंबईकरांची लूट केली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली। आम्ही विरोधकांच्या आरोपाला उत्तर कामातून देतो असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत मंत्री अब्दुल सत्तारांनी केलेलं वक्तव्य एक प्रकारे शेतकऱ्यांची टिंगल केल्यासारखं आहे अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं हे सरकारकडून अपेक्षित असताना सरकारमधील मंत्रीच असं वक्तव्य करत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे असं खडसेंनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांना मुंबई आणि ठाण्यापलीकडे वेळ नाही अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली। मुख्यमंत्री कापूस उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू शकले नाहीत असं देखील खडसे म्हणाले। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाल्यानं खडसे समर्थकांकडून भुसावळमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून एकनाथ खडसेंचं जल्लोषात स्वागत केलं। जळगाव जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला भाजपकडून हा मोठा धक्का मानला जातोय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात कसबा निवडणुकीचा विजय उत्सव साजरा होणार आहे। 14 मे रोजी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पुण्यात सभा पार पडते। याशिवाय नागपूर, मुंबईतील बीकेसी, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणीही महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पोलीस आणि महापालिकेने परवानगी दिली आहे। महापालिकेकडून 24 अटी शर्तींसह ही परवानगी देण्यात आली आहे। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरेंची ही सभा होणार आहे। काय झाडी काय डोंगर या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये चक्क प्रवचन दिलं। नागपूर तालुक्यातील सोनके गावामध्ये त्यांच्या या प्रवचनाचा जाहीर कार्यक्रम संपन्न झाला। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।